ओके. 9 वाजलेत. आपण सुरू करूयात. बाकी मेंबर्स हळू-हळू जॉइन होत राहतील. आजचा अँगर 3 म्हणजे अँगर या भागातला शेवटचा आपण म्हणूया समारोपाचं सत्र म्हणता येईल याला. चला बोलूयाचे आतापर्यंत 6 भाग झालेत. त्यातले 2 मी YouTubeवर टाकलेले आहेत. आता हा तिसरा पण आज उद्या अपलोड होईल. उद्या किंवा परवा. तो अँगरचा शेवटचा भाग आहे. ओके. तो वन्स अगेन वेलकम यू ऑल. आय होप सगळ्यांना छान असतील. नवनाथ थोडीशी काळजी घे. गुवाहाटीमध्ये वातावरण थोडं खराब आहे. आय नो. थंडी जास्त आहे. आता जी सुरुवातीची ट्यून होती ती ओम मणी पद्मेहम ही तिबेटियन ट्यून आहे. आणि या ट्यूनचं वैशिष्ट्य असं, की मी जेव्हा पुण्यात पोस्टेड होतो, तेव्हा मला जवळ-जवळ 10 किलोमीटर जायला लागायचं ऑफिसला आणि पाऊस नसेल तर मोटरसायकल सगळ्यात उत्तम उपाय होता. पण मोटरसायकलवरनं प्रवास करताना पुण्यातल्या ट्रॅफिकला तोंड जेव्हा द्यायला लागायचं, तर त्यावेळेला ऑब्व्हियसली तोंडात चांगले-चांगले शब्द यायचे ट्रॅफिकमुळे. तर तेव्हाही मी ट्यून कानात ऐकून जायचो. आणि आय डोंट नो म्हणजे आपोआपच मी शांतपणे चालवायचो गाडी. कुणी दुसऱ्यानी जरी चूक केली, तरी मी हसून दुर्लक्ष करायचो. त्यामुळे जेव्हा केव्हा मला असं टेन्शन येतं किंवा मी असा प्रेशरमध्ये असतो, तेव्हा ही ट्यून मी ऐकतो. खूप छान वाटतं. जसा मी थिंकिंग सोल हा उपक्रम सुरू केलाय, तसाच एक प्युअर सोल म्हणून पण उपक्रम सुरू केलेला आहे. पूनमताई आहेत त्या मधनं-मधनं या विषयावर बोलत असतात. आसपास घडणाऱ्या घटना, निसर्ग या गोष्टींवर त्या बोलत असतात. आमच्या दोघांचाही उद्देश एकच आहे, की बेसिकली समाजात सुसंवाद वाढला पाहिजे. लोकांनी बोललं पाहिजे. येस सर, पवार सर मी लिंक याची नक्की पाठवीन. माझ्या YouTube चॅनलवरती शेअर करेन. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द लेट्स टॉक अँगर 3. जसं मी सांगितलं हा शेवटचा भाग आहे अँगरचा. यात आपण अँगरच्या मॅनेजमेंट विषयी बोलणार आहोत. त्याआधी एक जस्ट क्विक रिकॅप म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं, तर राग म्हणजे काय? तुम्हाला राग येतो का? तुम्हाला कोणावर राग येतो? का तुम्हाला कोणावरही राग येतो? आणि तुम्हाला राग का येतो? बरं रागानंतरची तुमची मनस्थिती कशी असते? याविषयी आपण बऱ्यापैकी चर्चा केली होती. अँगरच्या पार्ट 2 मध्ये आपण सायकोलॉजी ऑफ अँगर बघितलं होतं, की रागाचं मानसशास्त्र काय असतं. मग रागाचे लेयर्स काय असतात आपण बघितले होते आणि रागाच्या पातळ्या काय असतात, लेव्हल्स काय असतात, ह्याचा आपण थोडासा याच्यावर आपण डिस्कशन केलं होतं. त्याच्यानंतर आपण रागाचं परिणाम आपल्या मनावर किंवा शरीरावर कसे होतात, हेही आपण पार्ट 2 मध्ये अँगरच्या बघितले होते. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला YouTubeवर अवेलेबल आहेत. आपण ते केव्हाही जाऊन बघू शकता फॉर द क्विक रेफरन्स. आजचा जो भाग आहे त्यात जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आपण रागावर नियंत्रण किंवा नियोजन कसं करायचं याविषयी बोलणार आहोत. पण त्यासाठी त्याची व्याख्या आपण आधी केली पाहिजे. कारण एखादी गोष्ट हा एक फौजी तरीका आहे बेसिकली, की कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याची पहिली डेफिनेशन करून घ्या. त्याला समजून घ्या. म्हणजे ऑटोमॅटिकली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सोपं जातं. नंतर आपण अराउझल पिरॅमिड बघणार आहोत. म्हणजे राग कसा 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 वाढत जातो. रागाविषयी जेव्हा वाचत होतो इंटरनेटवर, तेव्हा मला ही एक चांगली कन्सेप्ट मिळाली. व्हँकुव्हर आयलंड युनिव्हर्सिटीतनं एक शोध प्रकल्प होता, रिसर्च पेपर. तो वाचताना मला हा मिळाला. मग म्हटलं की आपण तुमच्याबरोबर हा शेअर करूया.
त्यानंतर आपण तुमच्या रागाची शैली ओळखण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे माझ्या अँगरची स्टाईल काय आहे? हे बघण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि नंतर शेवटी आपण रागावर नियंत्रण किंवा नियोजन करण्याच्या काय पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, त्या बघूयात. आज माझा टेक्निकल सपोर्ट थोडासा खराब आहे, कारण माझा लॅपटॉपचा कॅमेरा चालू नाहीये. म्हणून माझं रेकॉर्डिंग हे मोबाईलच्या कॅमेऱ्यातनं होतंय किंवा मी जे आपल्याशी बोलतोय, तो मोबाईलच्या कॅमेऱ्यातनं दिसतोय. सो जस्ट बेअर विथ मी. ओके. जेव्हा आपण रागाच्या अँगर मॅनेजमेंटची व्याख्या करायचा प्रयत्न करतो ना, तर त्याचा सोपा अर्थ हा होतो, की अँगरची निगेटिव्हिटी म्हणजे रागाचे नकारात्मक परिणाम कमी करायसाठी आपण जी उपाययोजना करतो ना, त्याला आपण अँगर मॅनेजमेंट म्हणतो. आता अँगर मॅनेजमेंट प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या लेव्हलवर करतच असतो. पण आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात बघूया की ते कसं करता येईल. आपण जेव्हा आपल्या भावना ओळखायला शिकतो, आपले ट्रिगर आयडेंटिफाय करतो, कारण ज्यामुळे राग येतो, हे जे ट्रिगर्स असतात, हे जेव्हा आपण ओळखायला शिकतो आणि आपण आपलं जे उद्दीपित झालेलं, उत्तेजित झालेलं मन आहे, ते कसं आपल्याला शांत करता येईल, याची आपण जेव्हा टेक्निक शिकतो, तेव्हा आपण चांगल्यारीत्या अँगर मॅनेजमेंट करू शकतो असं मला वाटतं. कारण बेसिकली अँगर किंवा राग ही एक नैसर्गिक आणि साधारण भावना आहे. जशी तुम्हाला भूक लागते, जसं तुम्हाला एखाद्याला भेटायची इच्छा होते किंवा तुम्हाला एखादी गोष्ट हवीशी वाटते. तर याच प्रकारातली राग ही पण एक नॉर्मल इमोशन आहे. तिचा जास्त बाऊ करता कामा नये. ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यावर नियंत्रण करू शकाल. आता हा राग जो आहे ना, हा राग अपायकारक का उपायकारक? कारण कुठलीही भावना जी आपल्या मनातनं निर्माण होतीये, ती पूर्णपणे अपायकारक असू शकत नाही. तिचे काहीतरी फायदे असणारच. आणि जर तिचे फायदे आहेत, ते बघण्यासाठी ते आपण ठरवायचं की आपल्याला रागाचा अपायकारक म्हणून वापर करायचा आहे का उपायकारक म्हणून वापर करायचा आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की जो अराउजल पिरॅमिड व्हँकूव्हर आयलंड युनिव्हर्सिटीमध्ये एक शोध निबंध दिलेला होता. त्यात हा पिरॅमिड मला पाहायला मिळाला आणि म्हणून मग मी म्हणलं की आपण सगळ्यांबरोबर याची चर्चा करूया. तर या पिरॅमिडच्या खाली सगळ्यात शेवटी म्हणजे सुरुवातीला, शेवटी म्हणण्यापेक्षा सुरुवातीला पायथ्याला ट्रिगर फेज येते बरं का. म्हणजे राग निर्माण होण्याची फेज. ही फेज खूप नॉर्मल असते. शाब्दिक चकमक होते, ज्याला आपण म्हणू शकतो की वादविवाद जे अगदी नॉर्मल स्वरूपाचे असतात. त्यात आवाज वाढलेला नसतो, ॲग्रेशन नसतं. फक्त एखाद्याचं बोलणं मला पटत नाही आणि माझं बोलणं त्याला पटत नाही. यावरनं ही ट्रिगर फेज निर्माण होते. अगेन बोलण्यातनंच होईल असं नाही. ट्रॅफिकमध्ये जाताना एखादा मनुष्य तुम्हाला कट मारून गेला, तिथं सुद्धा हे ट्रिगर होऊ शकतं. तुमच्या गाडीला त्यांनी काही झालेलं नाहीये, तुम्हाला काही इजा पोचलेली नाहीये, पण आपल्याला राग येतो. दॅट इज द ट्रिगर. जसं मी तुम्हाला म्हटलं की ट्रिगर हे खूप प्रकारचे असतात. हे 2 ट्रिगर मी तुम्हाला आता जस्ट उदाहरण म्हणून सांगितले. हे जेव्हा पुढच्या स्टेपला जातं, तिथं काय होतं? तिथं आवाज वाढतो, शारीरिक हालचाली वाढतात, शिवीगाळपर्यंत मजल पोहोचते. पण अजूनही आपण फिजिकल ॲट्रिब्यूट्स यात इन्क्लूड केलेले नसतात.
म्हणजे शारीरिक शरीराचा वापर, बळाचा वापर यात झालेला नसतो. म्हणून ही एस्केलेशन फेज आहे, ही वाढणारी अवस्था आहे. ह्याच्या पुढची जी मात्र अवस्था आहे ती क्रिटिकल फेज आहे, जिथं हातापायी होते, म्हणजे थिंग्स गो आउट ऑफ हँड. आणि ही म्हणूनच संकटाची अवस्था असं म्हणलेलं आहे, की यातनं रिट्रीव्ह होणं किंवा इथं गोष्ट थांबणं हे थोडस अवघड जातं. आता या सगळ्या स्थितीतनं तुम्ही गेलेले असाल, तुम्ही अनुभवले असाल, त्यामुळे तुम्ही कोरिलेट करायचा प्रयत्न करा, की एखाद्या परिस्थितीत या गोष्टी झाल्या होत्या का? त्या इतक्या सटल होतात, सटल म्हणजे इतक्या सहजतेने होतात, की आपल्याला लक्षातही येत नाही की आपण ही पहिली पायरी क्रॉस केली, ही दुसरी पायरी क्रॉस केली, आता आपण तिसऱ्या पायरीत पोहोचलोय. पण जेव्हा आपण हा अभ्यास करतो, जेव्हा आपण स्वतःचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की येस, आपण पहिली पायरीवर पोहोचलेलो आहोत, किंवा आपण दुसरी पायरीवरनं तिसऱ्या पायरीकडे जायच्या मार्गावर आहोत. आणि जेव्हा आपण हे शिकतो, तेव्हा आपण अँगर मॅनेजमेंटची 50% बाजी मारलेली असते. कारण ज्या वेळेला आपल्याला माहिती पडतं की आपण थांबायचंय, आता कसं थांबायचंय ते आपण पुढे बघणारच आहोत. पण जेव्हा आपल्याला हे कळतं, दॅट इज द पॉइंट वेअर यू हॅव अचीव्ड 50% ऑफ अँगर मॅनेजमेंट. 50% तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण केलेलं असतं. सतीश सर, काही डाऊट? अनम्यूट करून बोलू शकता केव्हाही. जगन्नाथ सर, वेलकम. ऑलरेडी सुरू केलंय, पण ठीक आहे, जॉईन व्हा. फोनवर बोलेन सर. नमस्कार, धन्यवाद. ओके सतीश सर, ओके. आता त्याच्यानंतरची जी फेज आहे ती आहे रिकव्हरी फेज. आता रिकव्हरी फेज आणि डिप्रेशन फेजला एकच चित्र आहे बरं का. आता ते काय एकच चित्र आहे ते तुम्हाला कळेल. आता रिकव्हरी फेज म्हणजे काय, की घटना घडून गेलेली आहे, आपल्याला जाणवतंय की अरे आपण राग आलाय, पण हा राग कितपत योग्य आहे, पण ऑलरेडी आपण त्यात उतरलेलो आहोत, आता माघार नाही, म्हणून मग आपण ते पुढे खेचत जातो. ठीक आहे. सो जेव्हा आपण हे पुढे खेचतो ना, तेव्हा ही रिकव्हरी फेज ऑलरेडी स्टार्ट झालेली असते, की आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं असतं, पण आपण आता बाहेर पडू शकत नाही. इगो, येस, वन ऑफ द रिझन. म्हणजे आता त्यांनी माघार घ्यायची का मी माघार घ्यायची, इथं हे सगळं घोडं अडतं. आणि त्याच्यानंतर जशाही प्रकारात ते अँगर फेज संपते, त्यावेळेला म्हणजे पोस्ट क्रायसिस ज्याला मी म्हणतोय, की जे काही भांडण व्हायचं ते झालं. आता आता आपल्याला येतं ते एक प्रकारचं नैराश्य, की अरे हे जे आपण केलं हे कितपत योग्य होतं. सॉरी, मी चार्जिंग वरनं फोन काढतोय. हा, हे जे घडलं हे कितपत योग्य होतं, जरूर होती काय घडण्याची, हे टाळता आलं असतं का. तर या सगळ्या गोष्टी या रिकव्हरी फेज मध्ये होत असतात आणि डिप्रेशन फेज मध्ये होत असतात. इव्हेंच्युअली वी ओव्हरकम अँगर. आपण रागाच्या फेज मधनं बाहेर पडतो आणि शांत होतो. हाऊएव्हर जे डॅमेज व्हायचंय ते ऑलरेडी झालेलं असतं. सो दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट की आपण या ज्या पायऱ्या आहेत ह्या जितक्या लवकर समजून घेऊ तेवढं आपल्याला फायदेशीर. ओके. आता प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, त्यामुळे प्रत्येकाची रागाची स्टाईल पण वेगळी असते बरं का. की आपण म्हणतो इट्स माय स्टाईल, तर तसे मन प्रत्येकाचं वेगळं,
त्यामुळे प्रत्येकाचा राग वेगळा, प्रत्येकाची रागाची शैली वेगळी. तर मी काही प्रातिनिधिक स्टाईल्स तुमच्या समोर मांडतो. बघा तुम्हाला पटतायत का आणि तुम्हाला स्वतःचं वर्गीकरण कुठच्या ह्याच्यात करता येतंय हे एकदा बघून घ्या. मी माझं पण सांगीन, तुम्ही तुमचं ठरवा. मी काही तुम्हाला विचारणार नाही तुम्ही कुठल्या प्रकारचे शैलीतले राग आहात. तापट. आता हे तापट लोक असतात ना, ती काय म्हणतात, माझ्या चिंतांचं कारण बाकीची लोक आहेत बरं का, मला माझ्या चिंता काही नाहीत, मी चिडचिडा आहे स्वभावाने. ठीक आहे, अशा लोकांना हरणं आवडत नाही बरं का अजिबात. त्यांना पराभव सहन होत नाही आणि ते काहीसे निराशावादी पण असतात. हाऊएव्हर त्यांचा एक गुण चांगला असतो की त्यांना राग कधी येतो ते कळत असतं. फक्त जसं मी आधी म्हणलं की कळून उपयोग काय, त्याच्यावर कंट्रोल तर यायला पाहिजे ना. ओके, नेक्स्ट. हे असतात पलायनवादी, की जिथं काहीही संकट किंवा अशी घटना होईल की जिथं कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार आहे, तिथनंही लोक पळ काढतात. ते म्हणतात नको बाबा. म्हणजे अशी बरीच जण बघितली असतील तुम्ही की भांडणाचा प्रसंग आल्यावर 4-5 मित्र एकदम भांडायला लागले की त्यातला एखादा जण असतो तो पळून जातो, इथनं लांब पळतो. हे समस्यांपासून पळ काढणारे असतात. बऱ्याच गोष्टी हे विसरतात, जबाबदारी टाळायचा प्रयत्न करतात ते. आणि ही व्यक्ती प्लॅनिंगच्या बाबतीत अत्यंत शून्य असते, कारण हे प्लॅनच करत नाहीत कुठल्या गोष्टीचा, आणि ते प्लॅन करत नाहीत कदाचित त्यामुळे ते पळ काढतात समस्यांपासून. इट्स अ कॅच 22 सिच्युएशन फॉर देम, की प्लॅनिंग करत नाहीत म्हणून समस्यांना तोंड द्यायला घाबरतात, आणि समस्यांना तोंड नका देत नाहीत कारण त्यांच्याकडे प्लॅनिंग नसतं. ते म्हणतात मला रिस्क नको, जे चाललंय ते चालू द्या, आय एम हॅपी विथ स्टेटस को. आता ही व्यक्ती आपण म्हणू की नाही ते सावध असतील, पण कदाचित त्या अतिसावध सुद्धा असू शकतात बरं का. ते ज्योतिष्यकार उपाध्याय जर तुम्ही ऐकलं असतील त्यांचं, तर त्यांनी कन्या राशीचं वर्णन केलेलं आहे की कन्या राशीवाली माणसं कशी असतात, तर ती घराला कुलूप लावल्यानंतर खाली जाऊन परत वर येतात, कुलूप दोनदा ओढून बघतात, गाडीत बसल्यानंतर पुन्हा एकदा आठवण येते की मी कुलूप लावलं पण किल्ली काढली का नाही, म्हणून ते परत वर जातात, कुलूप पुन्हा एकदा लोंबकळून बघतात त्याला. असं काहीसं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आय जस्ट रिमेंबर म्हणून म्हणलं तुमच्याशी शेअर करतो. असा काही डायरेक्टली त्याचा संबंध नाहीये. तिसरी व्यक्ती जी असते ना, तिसऱ्या टाईपचे, ते अंतर्मुख असतात. आता त्याला अकाउंट कलेक्टर म्हणलंय खरं, पण मला ते नाव काही फारसं पटलेलं नाही बरं का. अकाउंट कलेक्टर म्हणजे साठवणूक करणारे. आता ह्या व्यक्ती मनातच सगळ्या भावना साठवतात, आणि मग मनात साठवल्यामुळे काय होतं भावना, की त्या चिडचिड्या बनतात, आणि मग चिडचिड्या बनल्या की त्या म्हणतात माझ्यापासून लांब राहा, मी चिडचिडा आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगतात की माझ्यापासून लांब राहा बाबा. यू डोंट ट्रबल मी, आय डोंट ट्रबल यू. सिम्पल. शक्यतो वादविवाद टाळतात, त्यांना भावना व्यक्त करायला आवडत नाहीत. तर अशा या व्यक्ती असतात. पण या भावना दाबल्यामुळे जो स्ट्रेस निर्माण होतो, जो तणाव निर्माण होतो, त्यातनं त्यांना राग येतोय हे त्यांना कळत नाही. सो इव्हेंच्युअली मी एक स्लाइड अजून दाखवणार, त्याच्यानंतर जेव्हा मी सांगेन तुम्हाला राग काय करत असतो आपल्या भल्यासाठी, तेव्हा तुम्हाला याचा रेफरन्स कळून येईल. शेवटचा टाईप मी जो घेतलाय तो म्हणलाय तथाकथित नेताजी. यांना सगळीकडे असायला आवडतं बरं का, मी सगळीकडे असलं पाहिजे, माझं जीवन इतरांसाठी आहे, मी सगळ्यांना मदत करीन. हे अगदी विनम्र असतात, काही नाही असं नाही, पण त्यांच्या डोक्यात सगळ्यांची काळजी असते. म्हणजे चिंता करीतो विश्वाची, ही अशी माणसं असतात. पण त्यांना सगळी कामं त्यांनाच करायला आवडतात, कारण त्यांचा विश्वास नसतो दुसऱ्यांवर की कदाचित ही लोक ही कामं करू शकतील का.
मग ते अक्षर मीच करून टाकतो ना. मग ते उतावळे होतात त्यामुळे, आणि मग त्यांना घाईघाई असते सगळ्या गोष्टींची. जेव्हा त्यांना ही गोष्ट समजून येईल की मी काही कामं जर डेलिगेट केली तर माझ्यावरचं प्रेशर कमी होईल, आणि माझ्यावरचं प्रेशर कमी झालं की माझ्यावरचा तणाव पण कमी होणार आहे. आता मी हे जे सगळी तुम्हाला 4 प्रकार सांगितले, प्रकार खूप असतील, मी नाही म्हणत नाही. पण आपल्याकडे वेळ पण कमी असतो, आणि किती सांगणार? तर त्यामुळे हे मी 4 महत्वाचे प्रकार तुम्हाला दाखवले. आता ह्यात तुमच्या आसपासची माणसं, तुम्ही स्वतः हे कसे बसताय हे बघा. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला कळून येईल की तुमच्यातला राग कुठल्या प्रकारचा आहे. ठीक आहे? आता जेव्हा मी म्हणतो कुठल्या प्रकारचा राग आहे ना, तर मी तुम्हाला काही प्रकार दाखवणार आहे रागाचे. हे पण मानसशास्त्राच्या शास्त्रज्ञांनी काही संशोधन करून मांडलेले आहेत. आता हे प्रकार एवढेच प्रकार नाही आहेत, प्रकार खूप आहेत. पण मी अगेन प्रातिनिधिक स्वरूपात 8 प्रकार घेतलेले आहेत. काहींचा राग आक्रमक असतो बरं का, तो सगळ्यांना जाणवतो. ते आदळापट करतात, आणि मग अशा वेळेला परिस्थितीवर नियंत्रण करणं हे खूप आवश्यक असतं. कारण आक्रमक राग हा चांगला नाही. ओके. दुसरा असतो रागाचा प्रकार निष्क्रिय, पॅसिव्ह. तो राग आतल्यात दाबून टाकतात, आणि तुमचा राग तुम्हाला कुरतडत राहतो, खात राहतो. ऑटोमॅटिकली स्ट्रेस वाढतो, परत राग वाढतो. सो इट्स अगेन अ सायकल. आता पॅसिव्ह अग्रेसिव्ह म्हणजे निष्क्रिय आक्रमक. म्हणजे ही लोक काय करतात की अप्रत्यक्षरित्या राग प्रदर्शित करतात, ज्याला आपण मराठीत लेकी बोले सुने लागे म्हणतो ना, असं काहीतरी. की मला राग तर प्रदर्शित करायचा आहे, पण मी ज्याच्यावर करायचा आहे त्याच्यावर करायच्या ऐवजी दुसरीकडे तो डायरेक्शन देतो, पण आशा दाखवून की समोरच्याला कळलं पाहिजे. एक आहे प्रोजेक्टिव्ह अग्रेसिव्हनेस. आता प्रोजेक्टिव्ह अग्रेसिव्ह म्हणजे काय, तर तुमचा रागाचा भार ते इतरांवर टाकतात, स्वतःच्या रागाचा, की मी चांगला आहे ह्याच्यामुळे मला राग येतो, किंवा तुमच्या अशा वागणुकीमुळे मला राग येतो. मला तसा राग येत नाही. सो इट्स अ सॉर्ट ऑफ प्रोजेक्टिव्ह अग्रेसिव्ह. आणि तिसरा जे लास्ट जे आहे ते खंबीर व्यक्तिमत्व असतं, असर्टिव्ह असतो. तो मनुष्य म्हणतो मला राग येतो, मी व्यक्त होतो, जो काही विषय आहे तेव्हा आपण चर्चा करूया, विषय मिटवूया, पुढे जाऊया. बेस्ट. असर्टिव्हनेस इज ऑलवेज बेस्ट. यात पुढचा एक प्रकार आहे प्रतिक्रियात्मक राग. म्हणजे ही एक प्रतिक्रिया असते राग हा. तो राग कशामुळे तरी आलेला असतो, आणि त्यामुळे इट्स अ इमोशनल बिहेवियर, इम्पल्सिव्ह बिहेवियर. त्यात फिजिकल ऍट्रिब्यूट्स खूप मोठ्या प्रमाणावर येतात. ठीक आहे. अजून एक आहे तो निष्क्रिय राग, म्हणजे ज्याच्यामुळे नाराजी, माघार यामुळे जो येणारा राग आहे हा निष्क्रिय राग आहे, आणि त्याचं अप्रत्यक्ष प्रदर्शन केलं जातं. म्हणजे कसं, जसा मगाशी आपण जो पाहिला ना, लेकी बोले सुने लागे, त्यातलाच प्रकार आहे हा, की त्यात उपहास करतो, सार्काझम किंवा गॉसिप केलं जातं, किंवा एखादी गोष्ट डिले केली जाते. ह्यात नात्यांमध्ये फार मोठं नुकसान होतं, पण ते लोक लक्षात घेत नाहीत. काही असतात क्रॉनिक अँगर, जुनाट राग. एखादी जी जुनी जखम असते त्याच्याशी निगडीत असलेला हा राग असतो. हा खूप काळ टिकतो, हा सहसा लगेच जात नाही. पण यांनी फिजिकल आणि मेंटल इलनेसेस, डिसऑर्डर्स
वाढवू शकतात किंवा येऊ शकतात. हे तुमच्या रिलेशनशिपवर, तुमच्या वर्किंग ॲबिलिटीवर खूप परिणाम करतं. हा क्रॉनिक अँगर आहे. काही कन्स्ट्रक्टिव्ह अँगर सुद्धा असतात, जसं मी म्हटलं अपायकारक का उपायकारक, तर त्यातला हा रचनात्मक राग आहे बरं का. याचा उपयोग पॉझिटिव्हिटीसाठी पण करून घेता येतो. मोटिवेशन आणि एम्पॉवरमेंटसाठी या रागाचा वापर करून घेता येतो. एखाद्याला आपण बोलून की तुझी केपेबिलिटीच्या पेक्षा जास्त आहे, चार चौघात त्याला जर कानउघाडणी केली, तर तो मनुष्याला जो राग येतो त्यातनं दुधारी तलवार आहे, आय नो, पण त्यातनं तो मोटिवेशन घेऊ शकतो अँड ही कॅन यूज दॅट अँगर फॉर इन अ कन्स्ट्रक्टिव्ह मॅनर. यातनं नात्यांमधलं हार्मनी वाढू शकते. ठीक आहे. सो नाव वी कम टू द मॅनेजमेंट पार्ट ऑफ इट. आपल्याला जसं पहिलं चित्र डावीकडचं दिसतंय की राग आलेला आहे, त्यातनं आपण मेहनत करायची आहे. तो काटा खेचत 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 आपल्याला मागं आणायचा आहे शांत निळ्या रंगाकडे, आणि त्यासाठी खूप उपाय आहेत. आपण स्वतः सुद्धा खूप उपाय डेव्हलप केलेले असतात आणि आपण स्वतः सुद्धा खूप उपाय वापरलेले असतात. फक्त मी काही अगेन प्रातिनिधिक स्वरूपातले उपाय इथं सुचवणार आहे. आता पहिला म्हणजे त्या परिस्थितीपासून लांब जा. ठीक आहे. राग आल्यानंतर भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता असते. त्या उद्रेकातनं काहीतरी विपरीत होण्याआधी त्या सिच्युएशन पासनं लांब जा. माइंड यू, हा पळपुटेपणा नाही. कारण काही जणांना असं वाटेल की तुम्ही परिस्थितीपासनं पळताय. नो, तुम्ही परिस्थितीपासनं नाही पळत आहात, तुम्ही तुमच्या रागाच्या उद्रेक होण्यापासनं आणि अजून डॅमेज होण्यापासनं स्वतःला वाचवताय, इतरांना वाचवताय. सो दॅट इज नथिंग रॉंग इन इट. गेट अवे, टाइम आउट कार्ड. लहान मुलांना हा फार उपयुक्त असतो बरं का. जेव्हा जर लहान मुलांचा कोणाकडे हा इश्यू असेल रागाचा, तर त्याला एक टाइम आउट कार्ड बनवून द्या. जेव्हा त्याला राग येईल किंवा शाळेत असताना त्याला जसा राग आला, वर्गात बसल्यावर शेजारच्या मुलांनी त्रास दिला आणि त्याला राग आला, तर हा टाइम आउट कार्ड दाखवू शकतो. अर्थात अँगर इश्यू असेल तर मी म्हणतोय. नॉर्मली अँगर इश्यू मुलांना असण्याची शक्यता कमी असते जर पेरेंटिंग व्यवस्थित असेल तर. ओके. सेकंड आहे फ्लॉवर कॅन्डल ब्रीथिंग. हा एक छान एक्सरसाइज आहे. संथ श्वसन क्रिया रागावर नियंत्रण करते. म्हणजे कसं, तर श्वासात घ्या, जसं तुम्ही एखाद्या सुंदर फुलाचा वास घेताय. 2 सेकंद श्वास रोखा आणि एखादी मेणबत्ती फुंकरायला जितकं तुम्हाला हळू फुंकर मारायला लागेल, तेवढी हळू फुंकर मारत ब्रीद आउट करा. अगदी सोपा उपाय आहे आणि आरामात करण्यासारखा आहे. नेक्स्ट, सेल्फ टॉक. स्वतःशी बोला. आपल्या मनाला समजावा. तो 3 इडियट्स मध्ये असतो ना, ऑल इज वेल, ऑल इज वेल. ठीक आहे, राग आलाय, काय हरकत नाही, कंट्रोल. यातनं काय चांगलं होणार आहे? काही होणार आहे का चांगलं? या रागाने काही मदत होणार आहे का? नाही ना. मग कशाला रागवायचंय? शांत हो. स्वतःच्या मनाला समजावा. एका साईडला जा, कोपऱ्यात जा, स्वतःच्या मनाला समजावा, स्वतःशी बोला, रागावर नियंत्रण येऊ शकेल. म्युझिक. आता ज्यांनी लवकर जॉईन केलं, श्रीकांत सर किंवा अश्विनी, तुम्ही लवकर जॉईन केलं होतं, मी एक ट्यून लावली होती, ओम मणी पद्मे हम. ती ट्यून तिबेटियन ट्यून आहे. मी जेव्हा दलाई लामांच्या आश्रमात गेलो होतो, त्यावेळेला तिथं मला ही ट्यून मिळाली होती.
आणि ते ट्यूननी मी भारावून गेलो, खरं सांगतो अगदी प्रामाणिकपणे. आणि ती ट्यून जेव्हाही माझं मन अशांत असतं तेव्हा मी हेडफोन्स लावतो आणि ते ट्यून ऐकतो. खूप शांतता वाटते. जसं मी मगाशी म्हणलं, पुण्यात पोस्टिंग असताना मी ही ट्यून लावून टू व्हीलरवर ट्रॅव्हल करायचो. जाताना आणि येताना जवळ-जवळ 20 किलोमीटर माझं ट्रॅव्हल व्हायचं. पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये मी एकही शिवी न देता किंवा कुणावर न रागवता तो पूर्ण 20 किलोमीटर पूर्ण करायचो. घरी आल्यावर मी शांत असायचो. माय वाईफ कॅन वाउच फॉर दॅट. कारण पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये शांतपणे मनुष्य घरी येत असेल, तर याचा अर्थ तो निर्वाणा स्टेजला पोहोचलेला आहे. एनिवे, जोक्स अपार्ट, नेक्स्ट बघूया. थंड पाणी प्या. जस्ट 2 मिनिटं घ्या. राग आला असेल, वॉटर पॉइंट पर्यंत जा. गल्पमध्ये पाणी प्या. हळूहळू पिऊ नका. आपण म्हणतो ना गटागट गटागट, तसं प्या. आपोआपच राग गिळला जाईल तुमचा. आणि सगळ्यात शेवटचा उपाय जो माझ्या फार आवडतीचा आहे, जर कुणी म्हणजे माझ्या एज ग्रुप मधले एक पिक्चर आला होता, हिरो हिरालाल का असा काहीतरी पिक्चर होता तो, मला जास्त आठवत नाही. नसीरुद्दीन शाह आणि संजना कपूर होती. तर त्यात हा उपाय वापरायचा तो, की तेव्हा तो जो राग बिग आला त्याला, की तो एका वडाच्या झाडाला जाऊन मिठी मारायचा आणि जोरात ओरडायचा. सो एकांतात जा, मोकळ्या जागेत जा, जोरात ओरडा. जोपर्यंत तुमच्या शरीरातली नकारात्मकता बाहेर पडत नाही, जोपर्यंत तुमचा राग बाहेर पडत नाही, तोपर्यंत ओरडा. आणि मन शांत झाल्याचं तुम्हाला जाणवलं, तुम्ही परत या. छान वाटेल. राग बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल. ठीक आहे? ओके. हे मी सुचवलेले उपाय आहेत. असे हेच उपाय आहेत असंही नाही. तो एक पिवळा बॉल पण मिळतो, स्माइलीवाला. तो सुद्धा काही जण वापरतात राग आला तर. काही जण टप्पे-टप्पे खेळतात बास्केटबॉलनी. प्रकार खूप आहेत. चॉईस इज युअर्स. एम एकच आहे, रागावर नियंत्रण करणे. जसं मी मगाशी म्हणलं, जसं आपण म्हणतो दाग अच्छे है, तसं राग पण अच्छा आहे. का? तर सायकोलॉजीमध्ये असं म्हटलं जातं, की राग आपल्या खूप भावनावर आवरण घालतो. जर पार्ट 2 आठवला असेल तुम्हाला, तर आपण एक आइसबर्ग बघितला होता, की राग वर असतो, पण त्याच्या खाली किती भावना असतात. राग हा भावनांवर आवरण घालत असतो. हेच मी इथं दाखवायचा प्रयत्न केलाय, की अँगर इज द बॉडीगार्ड ऑफ अदर डीपर इमोशन्स. लाज, दुःख, मत्सर, द्वेष, तणाव, एकटेपणा, भीती, गिल्ट आणि डिसअपॉइंटमेंट, अशा इतक्या, म्हणजे ह्या फक्त काही भावना मी इथं दाखवल्यात. ह्यांच्यावर राग हा आवरण घालतो, त्यांना मास्क करतो. आणि त्यातनं त्यांना मास्क केल्यानंतर राग बाहेर येत असतो. राग हे एक प्रकारचं ज्वालामुखी आहे, जे तुमच्यात खदखदत असतं. ज्या भावना खदखदत असतात त्या बाहेर पडत असतात. सो इन अ वे इट्स अ गुड थिंग. इट इज अ गुड थिंग. म्हणजे मला माहित नाही, असं ते आपले श्रीकांत सर डॉक्टर आहेत, पण काही वेळेला अपचन झालं की उलटी झाल्यानंतर बरं वाटतं बघा. हे तसं काहीतरी आहे, की ते एका परीने बरं आहे, बाहेर जाता येते. निघून जाऊ दे. ते राहिलं तर त्रासदायक होणार आहे. त्या भावना आत राहिल्याने त्रास होणार आहे. सो ते जर निघून गेलं तर ते चांगलं असणार आहे. याच्यावर सरांनी लिहिलंय कॅथरेसिस. आता मला त्याचा अर्थ माहित नाही. सरांना पण विचारूया नंतर. पण या रागावर एक अजून अचूक उपाय हिंदू पुराणातनं सांगितलेला आहे, तो म्हणजे योगाभ्यास. आपल्याबरोबर सायलीताई आज उपस्थित आहेत. त्या मास्टर्स इन योगशास्त्र आहेत बरं का. त्या प्रमाणित
योग प्रशिक्षक म्हणजे सर्टिफाईड योगा टीचर आहेतच, पण त्या योग थेरपिस्ट पण आहेत. त्यांचा स्वतःचा अनुभूती योग आणि फिटनेस स्टुडिओ पण आहे. त्या क्लासेस कंडक्ट करतात. सायलीताई, 2 वाक्यात योगाचा उपयोग रागावर. सरांनी फारच सुंदर सगळं एक्सप्लेन केलेलं आहे आणि योग असं सांगितलं, योगचा उपयोग रागावर काय? तर मुळात योग हा पूर्ण काय म्हणूयात सगळं आयुष्यच तुमचं बदलून टाकणारं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये परिपूर्ण स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी म्हणून जर योगाचा उपयोग केला तर ह्या गोष्टी राहणारच नाहीत. राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेश म्हणजे जे पंचक्लेश योगामध्ये सांगितलेले आहेत, ते राहणारच नाहीये. आणि योगामध्ये मनाच्या शुद्धीसाठी त्राटक जे सांगितले, जसं सरांनी आता मगाशी आपल्याला एक छोटा उपाय दाखवला. तर त्राटक अगदी तुम्हाला मी असं सांगणार नाही की तुम्ही जा आणि योगाचा क्लास जॉईन करा म्हणजे तुमचा राग कमी होईल. पण थोडक्यात जर सांगितलं की तुम्ही साधी मेणबत्ती घेऊन जर 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं फक्त घळाघळ डोळ्यातून पाणी येईपर्यंत एकटक बघत राहिलात, तरी तुमचं मन मोकळं होणार आहे. किती जरी तुम्हाला हलकं वाटणार आहे. हा साधा उपाय एकदा नक्की करून बघा. ही जी शुद्धिक्रिया योगामध्ये सांगितलेली आहे ती खूप बेनिफिट देणारी आहे. नक्की त्याचा वापर करा. आणि योग म्हणजे हा इतका छोट्या वेळेमध्ये सांगणारी गोष्ट नाहीये. खूप सुंदर हे आहे त्याची अनुभूती. तर सरांनी जे आजचं सांगितलं त्याच्यासाठी त्राटक मात्र नक्की हा एक सुंदर उपाय सांगितलेला आहे. थँक्यू सायलीताई. नक्की याचा आपल्याला फायदा होईल. मी मुद्दाम त्यांना हे केलं होतं की जेव्हा आपण अँगर मॅनेजमेंट विषयी बोलू तेव्हा तुम्ही नक्की सांगा आम्हाला की यात योगाचा काय फायदा होणार आहे. म्हणून मग मी त्यांना आता म्हटलं की आसन प्राणायाम सगळ्याच गोष्टींनी आपल्याला फायदा होणार आहे. पण 11th आवरला तुम्हाला रागावर म्हणजे आपण म्हणू ना की भावनांवर नियंत्रण येत नसेल तर मात्र त्राटक ही गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या भावना आसन प्राणायाम ही गोष्ट खूप लगातार ज्यावेळेस कराल तुम्ही त्यावेळी त्याचा फायदा तुम्हाला दिसेल. पण त्राटक ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला इन्स्टंट त्यातून फायदा मिळेल. ग्रेट ग्रेट. थँक्यू सायलीताई. थँक्यू सर. ओके. क्रोधावधत्ती सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणिष्यती. हा भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला श्लोक आहे. हा मला वाटलं की रागाच्या सेक्शनचा समारोप करताना हा श्लोक नक्की आपण ऐकला पाहिजे की रागामुळे संभ्रम निर्माण होतो. संभ्रमातून स्मृतिभ्रम, स्मृती नाश म्हणता येईल आपल्याला आणि त्यातून सारासार विवेक बुद्धीचा नाश होतो आणि मग पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. आता अर्थ थोडा पुढे मागे असेल, हा म्हणजे माझ्या परीने अर्थ त्याचा अन्वय अर्थ लावलेला आहे. पण रागामुळे काय होतं हे एका श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेलं आहे. म्हणूनच अत्यंत समर्पक श्लोक होता की जो या आपल्या सेशनचा समारोप ज्यांनी करता यावा. मला असं वाटतं की अँगर याविषयी आपण 3 भागात बोललो. पुरेसं नाहीये वेळ मला मान्य आहे, पण मी माझ्या परीने प्रयत्न केला की जास्तीत जास्त लोकांना आणि माहिती जी अवेलेबल आहे त्याच्याद्वारे रागाविषयी सगळ्यांना अवगत करावं. सायलीताईंनी पण मला मदत केली. सो हिअर आय कम टू द एंड ऑफ दिस सेशन. धन्यवाद. आता आपण काही प्रश्न असतील तर डिस्कस करूया.